नमस्कार मित्रांनो, मी हेमंत आणि तुम्ही पाहताय धक्काबुक्की. मित्रांनो, आज आपण सध्या आखातात सुरू असलेल्या युद्धाची एक वेगळी अपडेट घेऊन आलेलो आहे. अमेरिका हा जगातील सर्वात बलाढ्य देश समजला जातो. अमेरिकेला महासत्ता देखील म्हणतात. परंतु या युद्धामध्ये एक वेगळी चर्चा देखील सुरू आहे. ती म्हणजे या युद्धामुळे अमेरिका आर्थिक संकटात सापडू शकतो आणि त्याचप्रमाणे इराण हा अमेरिकेला परेशान करतोय. ट्रम्पला घाम फुटलाय अशी सुद्धा चर्चा आहे. ही चर्चा कशामुळे? इराणने असं काय केलं की अमेरिकेसारखा महासत्ता देश हा चिंतेत सापडलाय? तर मित्रांनो, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमधनं बघणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 28 फेब्रुवारीपासनं हे युद्ध सुरू झालंय. 28 फेब्रुवारीलाच इराणचे सर्वोच्च नेते अयातोल्ला अली खामनेई यांना अमेरिकेने आणि इस्रायलने प्रचंड बॉम्ब वर्षाव करून मारून टाकलं. मित्रांनो, याच घटनेमुळे खळबळलेल्या इराणने एक स्ट्रॅटेजी बनवली, एक प्लॅन बनवला, एक व्यूहरचना आखली आणि ती अतिशय यशस्वी पद्धतीने राबवली सुद्धा. या युद्धात आपण पाहिलं, जवळपास 6000 क्षेपणास्त्र आणि ड्रोन्सचे हल्ले या देशांनी एकमेकांवरती आत्तापर्यंत केलेले आहेत. पण त्यात इराणने क्षेपणास्त्रांचे हल्ले कमीत कमी आणि ड्रोनचे हल्ले जास्तीत जास्त केलेले आहेत. का बरं असं केलं असेल? यामागची व्यूहरचना काय आहे? तर त्यातच खरी गोष्ट आहे मित्रांनो. इराणने आपले शाहेद 136 या ड्रोनचा या युद्धात आत्तापर्यंत सर्वात जास्त वापर केलेला आहे. त्याचा परिणाम काय झाला? तर हे ड्रोन तसे पाहायला गेले तर क्षेपणास्त्रांपेक्षा किमतीने स्वस्त असतात. जवळपास $20,000 ते $30,000 अशी एका ड्रोनची किंमत आहे. हे ड्रोन इराणने इस्रायल आणि अमेरिकेच्या सैन्य तळांवरती डागले. याचा परिणाम असा झाला की या ड्रोनला नष्ट करण्यासाठी अमेरिका आणि इस्रायलला त्यांची एअर डिफेन्स सिस्टम ॲक्टिवेट करावी लागली, म्हणजेच कार्यान्वित करावी लागली. या ड्रोनची किंमत क्षेपणास्त्रांपेक्षा कमी असते. हा एक ड्रोन जवळपास $20,000 ते $30,000 इतका आहे. पण या $20,000 ते $30,000 किंमत असलेल्या ड्रोनला नष्ट करण्यासाठी इस्रायल आणि अमेरिकेच्या एअर डिफेन्स सिस्टमच्या एका क्षेपणास्त्राला जवळपास $10,000 ते $12 मिलियन इतका खर्च येतो. म्हणजेच $20,000 ते $30,000च्या ड्रोनला नष्ट करण्यासाठी $10,000 ते $12 मिलियन क्षेपणास्त्राची गरज भासते. त्यामुळे मित्रांनो, अमेरिकेवरती प्रचंड आर्थिक दबाव आलाय. अमेरिका सध्या या युद्धामुळे प्रचंड आर्थिक तोट्यामध्ये आहे आणि याचा प्रभाव इतका जाणवतोय की जवळपास अमेरिकेतले नागरिक आणि अधिकारी हे स्पष्टपणे म्हणतायत की अमेरिकेने या युद्धात पडायलाच नको होतं. 3-4 दिवसांपूर्वी आपण एक व्हिडिओ बघितला असेल. अमेरिकेच्या पोलीसमधील एका अधिकाऱ्याने एका कार्यालयात जवळपास आरडाओरडा करून याचा उल्लेख केला की अमेरिका या युद्धात इस्रायलच्या बाजूने का लढत आहे. याचे पुढचे परिणाम बघूया मित्रांनो. या शाहिद ड्रोनची अजून वैशिष्ट्य आहेत, त्यामुळेच इराणने यांचा आत्तापर्यंत सर्वात जास्त वापर केलेला आहे. हे शाहिद ड्रोन जे आहेत ते अतिशय कमी उंचीवरनं सुद्धा उडतात. त्यामुळे इस्रायल आणि अमेरिकेच्या रडार सिस्टममध्ये यांचा शोध लागू शकत नाही. म्हणजेच त्यांची रडार सिस्टम या ड्रोन्सला ट्रॅक करू शकत नव्हते. पुढचा फायदा म्हणजे हे ड्रोन्स थव्याने मारा करायचे. म्हणजे एकाच वेळी 25, 30, 50, 100च्या थव्याने हे ड्रोन्स इराण लॉन्च करत होता. थव्याने हे सिस्टम आल्यामुळे अमेरिकेची आणि इस्रायलची जी एअर डिफेन्स सिस्टम आहे त्यामध्ये यातल्या काहीच ड्रोन्सचा शोध लागत होता. म्हणजे इंटरसेप्शन झाला म्हणतो. तर एअर डिफेन्स सिस्टम हे काही ड्रोन्सलाच इंटरसेप्ट करू शकत होते, कारण ड्रोन्स हे थव्याने येत होते, जास्त संख्येने येत होते. त्यामुळेच त्यांची एअर डिफेन्स सिस्टम ही सर्व ड्रोनला नष्ट करू शकत नव्हते. काही ड्रोन्स हे त्यांच्या टार्गेटवर जाऊन पडत होते, तर काही ड्रोन्स त्यांची एअर डिफेन्स सिस्टम इंटरसेप्ट करून त्यांना नष्ट करू शकत होते.
या सगळ्या स्ट्रॅटेजीजमुळे, या सगळ्या व्यूहरचनेमुळे इराणने स्वस्त ड्रोन्स लॉन्च करून अमेरिका आणि इस्रायलचे महागडे क्षेपणास्त्र संपवलेत. म्हणजेच जवळपास आता अमेरिकेकडे आणि इस्रायलकडे क्षेपणास्त्रांचा कमी साठा उरलाय असं आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये बोललं जात आहे. पण त्यानंतर इराणने आता मोठ्या क्षेपणास्त्रांनी, आधुनिक क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यास सुरुवात केलेली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील माहितीनुसार इराणने त्यांचे भूमिगत क्षेपणास्त्रांचे गोदाम जे आहेत ते आता उघडलेले आहेत आणि त्यातल्या मिसाईल्सचा, त्यातल्या क्षेपणास्त्रांचा वापर करून आता इराण मोठ्या प्रमाणात इस्रायल आणि अमेरिका आणि अमेरिकेची आखातातील सैन्य दळं यांच्यावरती हल्ला करणार आहे. कारण कालच मुज्तबा खामनेई जे इराणचे नवे सर्वोच्च नेते आहेत त्यांनी तसं स्पष्टपणे सांगितलंय की अमेरिकेने आणि इस्रायलने आमच्या शाळकरी मुलींची जी हत्या केली आहे त्या एका हत्येचा आम्ही बदला जरूर घेऊ. मुज्तबा खामनेई यांच्या या वक्तव्यातनं इराणचं अग्रेशन, इराणची भयानकता ही आपल्याला यातनं दिसून येते. त्यासोबतच या सर्व शस्त्र अस्त्रांच्या ज्या घडामोडी आहेत त्यानुसार सुद्धा इराण आता घातक हल्ले करण्याच्या प्लॅनिंगमध्ये नक्कीच दिसून येते. अगोदरच अमेरिका आर्थिक नुकसानामुळे त्रासात आहे. ट्रम्प यांनी अमेरिकन जनतेचा रोष उडवून घेतलेला आहे आणि सोबतच आता होणारे इराणचे हल्ले यामुळे सुद्धा अमेरिका चांगल्याच अडचणीत आलेली आहे. ट्रम्प माध्यमांमध्ये कितीही दावे करतायत की आम्ही हे युद्ध बऱ्याच अंगांनी जिंकलेलं आहे, आमचा विजय झालेला आहे असं जरी म्हणत असले तरी हे युद्ध काही थांबलेलं नाही आणि लवकरच थांबतील अशी सुद्धा शक्यता नाही आहे. कारण इराण आता खऱ्या हल्ल्याच्या तयारीत आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? या सर्व आंतरराष्ट्रीय घडामोडींबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि जरूर आमच्या धक्काबुक्की या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.